भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेचे 40 आमदार म्हणजे एकनाथ शिंदे, भरत गोगावले सहित 40 आमदारांचं देवेंद्र फडणवीसांकडून काउंटडाऊन सुरू। म्हणजे जे एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे गटाची डोकेदुखी वाढू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं काउंटडाऊन सुरू केले, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये 2022 साली मोठं बंड केलं। ते बंड एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालं। पुढे जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, परंतु 2024 साली एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदावरून गत्यंतर करण्यात आलं। आपण पाहिलं की एकनाथ शिंदेची कशी अवस्था झाली। पुढं एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेऊन सोयीस्करपणे एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यात आलेला आहे आणि ही खतखत एकनाथ शिंदे यांच्या मनात कायमस्वरूपी सल करून राहिलेली आहे। आता एकनाथ शिंदे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत, तर महाराष्ट्र देशातल्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या गाठीभेटी घेतल्यात। तर महाराष्ट्रात देखील जे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जे आमदार मंत्री आहेत यांना देखील वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या गाठी भेटी घेऊन सगळं कामकाज सुरू आहे। आणि त्यातली त्यात अशी चर्चा सुरू झालेली आहे की देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय, अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली आहे। तसं पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की संजय राऊत यांनी देखील हे जाहीर केलं होतं की बघा, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांना बाजूला केलं जाऊ शकतं। तर जे राहुल नार्वेकर आहेत विधानसभेचे अध्यक्ष, यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घेतलं जाऊ शकतं। तर जे नाराज सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे गेल्या काळचे मंत्री आणि आताचे आमदार, यांना विधानसभेचं अध्यक्ष केलं जाऊ शकतं, असे सुचवात संजय राऊत यांनी केलेले होते। आपण हे वेळोवेळी पाहिलेले आहेत। आता याची चुणूक म्हणजे बघा, देवेंद्र भाऊंना याची चुणूक लागलेली दिसते एकंदरीत, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंना समर्थन करणाऱ्या सगळ्या लोकांचं गच्चंतर सुरू केलंय। त्यातच जे वायफळ बोलणारे आहेत, सारखे अडचणीत येत आहेत, काहीतरी बोलतायत, अशा लोकांचं देखील आता खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू झालेलं आहे, असं आपल्याला आता एकंदरीत सध्या तरी काही गोष्टींवरून दिसतंय। बघा, एकनाथ शिंदेचे जे आमदार आणि मंत्री जे आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगर विकास खातं आहे, त्यांनी जे 2022च्या नंतर नगर विकास खात्याच्या माध्यमातून जो काय घोटाळा झालाय, म्हणजे नगर विकास खात्याचा विषय म्हणजे तो जमिनींबाबत, परमिशन बाबत किंवा इतर काही गोष्टी असतात, नगरपालिका नगरपंचायत ह्या ज्या ताब्यात असतात याबाबत असतो। बघा, एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे संजय शिरसाट यांना सिडकोचा अध्यक्ष बनवलं गेलं आणि सिडकोच्या अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी मुंबईमधल्या जे नवी मुंबईचं जे सिडको भवन आहे, या सिडको भवनाच्या ताब्यात असलेली 150 एकर जमीन ही कशा पद्धतीनं त्या जमिनीची विल्हेवाट लावली हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर हे सगळं प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी हे कसं काल उचलून धरलं हे देखील आपण पाहिलेलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जे जे आमदार, जे जे मंत्री आहेत, त्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे। आणि हे ज्या सगळ्या माहिती आहेत हे देवेंद्र फडणवीस पुरवतायत, असं एकंदरीत बोललं जातंय, दबक्या आवाजामध्ये बोललं जातंय। संजय शिरसाट यांच्या घरातला एक व्हिडिओ पाठीमागे व्हायरल झाला, तो म्हणजे बॅग भरून पैसे ठेवलेलाच एक व्हिडिओ होता आणि ते पीत बसले होते असं काहीतरी। तर तो व्हिडिओ बघा व्हायरल झाला होता, म्हणजे एकदम घरातला व्हिडिओ। घरामध्ये जे कर्मचारी असतात हे विश्वासातले कामगार असतात आणि घरातला व्हिडिओ शूट कोणी केला आणि तो बाहेर कोणी दिला हे देखील महत्वाचं आहे। तसंच एकनाथ शिंदे गटाचे जे खासदार आहेत औरंगाबादचे संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती 150 एकर
150 कोटीची जमीन कशा पद्धतीने आलं, तसंच संदीपान भुमरे यांच्या सुनेच्या नावाने, मुलाच्या नावाने जे दारूच्या दुकानांची जी लायसन, म्हणजे औरंगाबाद मध्ये जवळपास 18 ते 20 लायसन हे संदीपान भुमरे यांच्या नातेवाईकांच्या आणि संदीपान भुमरे यांच्या घरातल्या लोकांच्या नावे आहेत. ही देखील माहिती बघा कशा पद्धतीने पाठीमागच्या काळामध्ये आली. त्यामध्ये देखील एकनाथ शिंदे गटाचे हे संदीपान भुमरे यांना डॅमेज करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एक एक मोहरा कशा पद्धतीने खच्चीकरण केलं गेलं हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यातच बघा दुसरं, आता उदय सामंत कोकणातले जे आमदार आणि मंत्री आहेत, उदय सामंत यांचा एक सेपरेट गट आहे. उदय सामंत यांच्यावरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसंच बघा मुंबई, ठाण्यात आता ठाण्याचे जे प्रताप सरनाईक आहेत, म्हणजे जे आता परिवहन मंत्री आहेत, त्यांच्यावरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये ती ई बाईक रिक्षा जी आहे, म्हणजे मोटरसायकलीवरती जी प्रवासी वाहतुकीची जी परमिशन आहे, त्यांनी पाठीमागच्या काळात सांगितलं होतं की ह्या बाईकला परमिशन दिली जाणार नाही, कारवाई करा ह्यांच्यावरती. विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पुढच्या काळामध्ये लगेच एक प्रताप सरनाईक यांच्या मुलाने जो कार्यक्रम ठेवला, दहीहंडीचा वगैरे इतर काय कार्यक्रम ठेवले, त्याला त्या बक्षीस वितरण समारंभाला म्हणजे त्या कंपनीनं मदत केली हे देखील वारंवार दाखवण्यात आलेलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांचा एक एक मंत्री अडचणीत येत चाललेला आहे. एकनाथ शिंदे गटाचे जवळपास 5 ते 6 मंत्री सध्या अडचणीत आहेत. त्यातच बघा तानाजी सावंत यांना देखील बाजूला केलं गेलेलं आहे. आता कोकणातले काय मंत्री आणि महाराष्ट्रातले, उर्वरित महाराष्ट्रातले मंत्री, खुद्द एकनाथ शिंदे यांचाच भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. पूर्वी आमदाराचा भ्रष्टाचार काढला, खासदाराचा भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणला आणि मंत्र्यांचा आता 6 मंत्री एकनाथ शिंदे गटाचे सध्या तरी अडचणीत आहेत. या 6ही मंत्र्यांचा भ्रष्टाचार सध्या चव्हाट्यावरती आलेला आहे आणि त्यांच्या चौकशा सुरू केलेल्या आहेत, चौकशा लावलेल्या आहेत. भलेही त्या चौकशीमध्ये काय होईल नाही होईल ते पुढचे पुढं, परंतु एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचं काम, तसंच खिंडीत गाठण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी सक्षमपणे केलंय असं एकंदरीत म्हणता येईल. आता दस्त खुद्द एकनाथ शिंदे यांच्याच माग चौकशाचा ससेमिरा लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांचं एकंदरीत दिसतंय आपल्याला. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगरविकास खातं आहे, या नगरविकास खात्याच्या माध्यमातून जी काही कामं झाली, जे काय झालंय, याचा देखील घोटाळ्याशी संबंध आहे का काय, असं देखील आता शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे याच्या देखील चौकशा लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून होऊ शकतं. एक तर विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षाला ह्या सगळ्या माहित्या पुरवल्यानंतर म्हणजे कोण पुरवतंय ह्या माहित्या, हा देखील सस्पेन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील मंत्री अडचणीत आलेले आहेत. म्हणजे अजितदादाचे जसं कोकाटे असेल किंवा अजून कोणी असेल, धनंजय मुंडे असतील, अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो, परंतु एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना मात्र वेटीस धरलं जाते आणि त्यांना लगेच त्यांची गच्छंतरी केली जाते असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे त्यांच्यावरती कारवाईची देखील बडगा, म्हणजे चौकशी सुरू केली असं देखील सांगण्यात येते, म्हणजे सुरू करण्यात येते चौकशी. म्हणजे एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट, एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना टार्गेट केलं जातंय आणि ते भारतीय जनता पक्षाकडून टार्गेट केलं जातंय असं राजकीय वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा आहे. आणि या चर्चेमुळं एक दिवस असा येईल की एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार, खासदार, मंत्री बाजूला पडतील, ते सत्तेच्या बाहेर देखील जातील असं देखील एकंदरीत दिसते. त्यातच आता बघा एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, ही शिवसेना आणि तो धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा निकाल देखील आता जवळ आलेला आहे. हा निकाल जर झाला म्हणजे आता हे सगळं प्रकरण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे सांगतील ते देखील कोर्ट निर्णय घेते, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे 2022 नंतर अद्याप याचा निकाल नाही. 3 वर्ष झालं हे प्रकरण असंच पेंडिंग पडलेलं आहे. जर यांनी जर सांगितलं, यांनी जर काय जादू मंत्र केल्यावानी जर केलं तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हा निर्णय जाऊ शकतो आणि एकनाथ शिंदे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण केलं जाऊ शकतं. भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेची शिवसेना देखील वाढू द्यायची नाही, मोठी होऊ द्यायची नाही, कारण की ही शिवसेना जर मोठी झाली तर परत आपल्या डोक्याला ताप करेल, म्हणून त्याचं अस्तित्व मर्यादितच ठेवायचं आहे. म्हणून अशा गोष्टी केल्या जातात की काय असं एकंदरीत आपल्याला दिसते.
तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.